रामकृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा. या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी विठ्ठलाच्या भक्तीने मिळणाऱ्या सुख, शांती आणि एकतेचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. सर्वात प्रथम आपण अभंग पाहूया. संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहेत? त्रिभुवनाचे सुख एक तत्व विठ्ठल, न लगे आम्हा मोल उच्चारिता. विठ्ठल उघडा मंत्र कळी काळा त्रास, घालून या कास जपो आधी. सत्वर सत्वाचे जपती नामावळी, नित्यता अंघोळी घडे रया. बाप रखुमा देवी वरू जिव्हाळा हृदयी, जीवाचा जीव ठाई एकेपाती. या अभंगाचं आपण निरूपण आणि भावार्थ पाहूया. या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाची महिमा आणि भक्ती व्यक्त करतायत. त्रिभुवनाचे सुख एक तत्व विठ्ठल, म्हणजे हा जो विठ्ठल आहे, पांडुरंग आहे, हा एक समान अशा सुखाचा स्रोत आहे आणि जो सर्वत्र व्याप्त आहे. न लगे आम्हा मोल उच्चारिता, याचा अर्थ असा आहे की विठ्ठलाच्या नामाचे उच्चारण केल्याने कुठलेही मोल द्यावे लागणार नाही, कुठलाही पैसा खर्चावा लागणार नाही. हे मोफत, फुकट आणि सहज साध्य असं आहे. विठ्ठल उघडा मंत्र कळी काळा त्रास, म्हणजे विठ्ठलाच्या मंत्राच्या उघड्या आणि अमृत स्वरूपाचे जे महत्त्व आहे, जे त्रास दूर करतो. कळी काळाचा त्रास म्हणजे अत्यंत प्रचंड त्रास देखील दूर करतो. सत्वर सत्वाचे जपती नामावळी, याचा अर्थ असा आहे की भक्तीने नियमितपणे आपण नाम जपलं पाहिजे. नियमितपणे नाम जपण्याचं महत्त्व संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत. बाप रखुमा देवी वरू, याचा अर्थ असा आहे या सगळ्या गोष्टींचं श्रेय, या भक्तीचं श्रेय आपल्या आई वडिलांना देत आहेत आणि पांडुरंगाला, विठ्ठलाला देत आहेत आणि सांगतायत जिव्हाळा हृदयी, म्हणजे जिथे सर्व जीव एकत्रितपणे सर्वांच्या हृदयात आहेत, सर्वांच्या प्रती जिव्हाळा नांदतो आहे. जिव्हाळा कुठे नांदतो? जिथे एकमेकांवरती विश्वास असतो, एकमेकांच्या सुखदुःखाप्रती आपण सजग असतो, एकमेकांच्या सुखदुःखाला आपण धावून जात असतो, त्याला म्हणतात जिव्हाळा. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात इथे सर्वांप्रती जिव्हाळा आहे. परमेश्वर विठ्ठल सर्वांप्रतीच जिव्हाळा ठेवतो. या संपूर्ण अभंगाचं सार काय? तर विठ्ठलाच्या भक्तीने मिळणाऱ्या सुख आणि शांतता आणि एकता याचं महत्त्व संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला पटवून देत आहेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.